आई तुमचं लंच जेवण रेडी आहे, या लवकर. येते. जगू भाऊजी, मिने, या लंच जेवण करायला. येस मिस लेखा. लवकर टीव्ही लावा आणि तुमच्या सासूबाईंना मॅच दाखवा. का? नाही म्हणजे मॅच तर संपली ना प्राजक्ता टेलिंग. खोटं बोलतीये ती. तुम्ही टीव्ही लावा आणि खात्री पटवून घ्या. हो बर बर. वहिनी आता कशाला लावताय टीव्ही? चला जेऊया गप्पा मारत मारत. भाऊजी आऊ मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच चालूच आहे. प्राजक्ता खोटं टेलिंग. मॅच बघूया की. वीरू भाऊजी ते जिंकतीलच बघा मॅच. हा येस येस ही नॉलेज व्हेरी गुडच आहे की. म्हणूनच म्हणायले की भाऊजींना जिंकताना आपण गेट टुगेदर बघूया. हा वहिनी अहो मॅच काही बरी चालू नाहीये, आई समोर नका लावू टीव्ही. अरे काय झालं जगदीश? वीरूची मॅच चालू आहे ना, मग लावा की पटकन टीव्ही. अरे काय खुसफुस करत बसलायत? आणतो रिमोट इकडे, मी लावतो टीव्ही. या स्पर्धेतला वीरेंद्र शिराळकरचा हा पहिलाच सामना आहे. मात्र पहिल्याच सामन्यात तो मात खाताना दिसतोय. शिकारी जसा आपला सावज खाण्याआधी त्याला खेळवतो, त्याच पद्धतीने पैलवान दुर्गेश अक्षरशः पैलवान वीरेंद्रला खेळवताना दिसतोय. पैलवान वीरेंद्र मध्ये आता पूर्वीसारखा दम दिसत नाहीये. पैलवान दुर्गेशच्या आक्रमक खेळीसमोर पैलवान वीरेंद्र शिराळकर हा पूर्णपणे निस्तनाबूत झालेला दिसून येतोय. आणि आता पंच 10 अंक मोजतील. या दरम्यान जर पैलवान वीरेंद्र शिराळकरने प्रत्युत्तर दिलं नाही तर हा सामना पैलवान दुर्गेश एक हाती जिंकेल. वीरू व्हॉट इज? वीरू भाऊजी तर मॅच हरायलेत. लय बेकार हाणलंय वीरूला. म्हणून मी त्याला तिकडे जाण्यापासून अडवत होतो, कळलं? पहिल्याच मॅच मध्ये हारला म्हणल्यावर पुढे काय व्हायचं याचं? व्हॉट हॅपन होणार आहे शिराळकर? म्हणजे भाऊजी वन्स अगेन बाटलीमध्ये बुडून जाणार. जयराजने वीरूला असंच धरलं होतं ना मागच्या वेळी, आणि त्याच्या मानेला दुखापत होऊन तो कोमात गेलता. आणि आता आज पण असंच व्हायलंय. आई दादा उठ मर्दा उठ. दाजी उठा, दाजी वस्ताद उठा.
वस्ताद जिंकायचंय आपल्याला. उठा उठानी लढा. आई मोठे पण आई अहो डॉक्टरला बोलवा. आई 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 डोळे उघडा. आई हा हॅलो डॉक्टर. आई आई डोळे उघडा. आई 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 काय झालं तुम्हाला? कांचन आई वस्ताद माझा ऐका. अजिबात हार मानायची नाही. आपलं सपान आठवा. तांबड्या मातीची आण आठवा. मामांजींचा सबूत आठवा. रडायचं नाही, लढायचं. आपल्याला अकॅडमी उभी करायची, नवीन पैलवान घडवायचे. कुस्तीनं आपल्यावर जे उपकार केलेत ते फेडायचेत वस्ताद. आणि त्याचसाठी तुम्हाला उठावं लागतंय वस्ताद. डाव पलटून जिंकावा लागतंय वस्ताद. उठा वस्ताद. उठा आणि दाखवून द्या जगाला कुस्ती आपल्यासाठी काय आहे हे समजांना दाखवून द्या. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. उठा वस्ताद, उठा. पैलवान दुर्गेशला अखेरच्या क्षणाला धोबीपछाड देत हा सामना वीरेंद्र शिराळकरने केलाय आपल्या नावावर. एक नंबर. अरे बघत काय बसलाय, उचला की वस्तादांना.
जयराज थोरात, तुम्ही ज्याला समद्यांना उचलायला ठेवलेलं आज त्याला समदेजण खांद्यावर उचलून नाचत. ते बघा की बघा. आडाचं पैलवान आहेत माझं वाचत. तुम्ही त्यांची कुस्ती तोडू शकाल असा मनात विचार तरी कसा आणला? कुस्ती जिंकायला फक्त अंगात ताकद नाही तर मनात जिगर बी लागते. आणि शिराळकरांचं दुसरं नावच आहे जिगर. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. अरे जग्या, दादा मॅच जिंकला. हा काय चिन्या, काय झालं? दादा, काय झालं? आई 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 कुठे आहे? व्हॉट हॅपन दिस भाऊजी? असं हॅपनिंग नको होतं कुणालाच. आता काय होणार आपल्या सगळ्यांचं? आपल्या हाऊसचं काय होणार भाऊजी? तरी तुम्हाला कवादारनं टेलिंग करत होते की कुस्तीपेक्षा माणूस इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही काही ऐकलं नाहीत आमचं. आणि आणि आता व्हॉट्स? नक्की काय झालंय? जे काही झालंय ना ते तुमच्या कुस्तीमुळे झालंय. अरे त्या पैलवानाने तुला जमिनीवर दाबून धरलं, त्या माऊलीच्या काळजात कळ गेली. जे काही झालंय ना ते तुमच्या कुस्तीमुळेच झालंय. तू कुस्ती खेळायला गेलाच नसताना ते हे सगळं झालंच नसतं. या आईला झालंय काय नक्की? अहो भाऊजी, आता व्हॉट हॅपनिंग बाकी राहिलंय? शेवटचा दी एंड झालाय सगळा. जाऊबाई, अहो कशाला असं वंगाळ बोलायलाय? डॉक्टर आईंना तपासायलाय. त्यांना जर का जाग आली तर तुमच्या या कालव्यानं अजून त्रास होईल त्यांना. जरा शांत बसा की. वीरू, वीरू, वीरू. तर आई असं का करायली? मी त्यांना औषध दिले, त्यांना आराम पडावा म्हणून. आता काही वेळ त्यांना शांत झोप लागेल. आता ही माझी सर्वांना फायनल वॉर्निंग समजा. यांची अवस्था खूप नाजूक आहे, म्हणून ऑपरेशनचा निर्णय लवकरात लवकर घ्या. वीरू, आई आलात तुम्ही? बरं झालं तुम्ही आलात. अहो बघा आपल्या वीरू बरोबर काय झालं. त्या पैलवानांना खूप मारलं वीरूला. आई शांत हो.
परत तेच झालं. आपला विरू आता परत कसा येणार? आई अगं मी इकडेच आहे आणि एकदम ठणठणीत बरा आहे मी. का घात केला कुस्ती ना ग, घात केला परत का? घे बघ तूच, हे असंच बरळते. तुमच्या कुस्तीमुळे हे सगळं झालंय. उडदा बसवलं त्या विरू पैलवानचा. अहो उभं राहता येत नव्हतं. बेनं अचानक कसं काय चेकाळला, सगळा डाव पलटवला. हो तरी मी मागच म्हणलो तुला, शिराळकरांचं रगत लय चंगट आहे. एकदा पुरा सरकारन काय करल सांगता येत नाही. म्हणून नेहमी म्हणतो मी, यो एक शिराळकर तुझ्या बाजूने उभा आहे ना, तुझं नशीब समज. उपयोग काय? अहो तुमच्या सोबत केलेलं प्रत्येक प्लॅनिंग गंडायला लागलंय. गडलाय तुझा पैलवान. हातातोंडाशी आलेला घास त्यानं गमावलाय. त्यामुळे माझ्या डॅडींच्या नावानं बोट मोडणं बंद कर. तुझा नशीब समज की एक शिराळकर तुझ्या सोबत आहे आणि शिराळकरांची थोरली सून आपल्या बाजूने. ती ही यांचीच पुण्याई आहे, लक्षात ठेव. आणि आत्ताच तिने एक गुड न्यूज दिली आपल्याला. गुड न्यूज कसली? विरूची मॅच मधली अवस्था बघून ललिताबाईंच्या छातीत पुन्हा कळ आलीये. खाली कोसळल्यात त्या. सध्या बेशुद्ध आहे म्हातारी. काय सांगायलीस? बघितलं का जयराज, आपण एक डाव हरलो तर दुसरा जिंकायलो. मरणाच्या दारात उभी आहे थेरडी. पैकी त्या मारी आता लवकरात लवकर गचकुद्यान जाऊ द्या त्या स्वर्गात. म्हणजे कसं आपली सुटकाच झाली. रड स्वर्गात कसली, हरकतच जाणार ती म्हातारी. नाही नाही नाही, इतक्यात नाही. अजून खूप वापर करून घ्यायचा आहे मला तिचा. सध्या डॉक्टरांनी तिला अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलं आणि त्यासाठी लागणारे विरूला खूप सारा पैसा. आणि त्याची हीच गरज त्याला परत आपल्या दावणीला यायला भाग पडते की नाही तुम्ही बघा. तरी मी तुम्हाला कवा धरणं टेलिंग करत होते की कुस्तीपेक्षा माणूस इम्पॉर्टंट आहे, पण तुम्ही काही ऐकलं नाहीत आमचं. आणि आता व्हॉट्स? हे असंच बरळते. तुमच्या कुस्तीमुळे हे सगळं झालंय. का घात केला कुस्ती ना ग, घात केला परत. बसता हो, कसला एवढा विचार करताय? हे आता ठरवले, इथनं पुढं कुस्ती नाही खेळायची. काय? वय खरंच आपल्या घराण्याला कुस्ती धारजी नाही. मागच्या वेळेला कुस्ती खेळलो तेव्हा कोमात गेलो. आता आईची ही गत होऊन बसली. मी नाही बघू शकत आईला ह्या असल्या अवस्थेत. चुकून माझ्यामुळे जर आईला काही झालं ना, तो कसा माफ करणार आहे मी स्वतःला? ठीक आहे, सोडून द्या कुस्ती. पण मग आईंच्या ऑपरेशनाची सोय कशी करणार? कुठनं उभा करणार पैसा? खरं तर आज आईंनी तुमचा सामना बघितला नसताना तर हे आखरीत घडलंच नसतं. बसत इथनं पुढे आपण काळजी घेऊ की, पण सध्याच्याला या सामन्यातनं मिळणारं बक्षीस हीच पैसे कमवायची एकुलती एक आशा आहे वस्ताद आपल्यासाठी.
कुस्ती आपल्याला धारजीन असं मनात धरून जर आखाड्यात उतरलो ना तर आपण कवच जिंकू शकणार नाही. तेव्हा डोसक्यातनं ते पहिल्यांदा बाहेर काढ. दुखापत मला बी झालती पण मी भीती झटकलेली ना. बस एकदा नीट आठवून बघा. तुम्ही अखेरचं जेव्हा आखाड्यात उतरलेलं तेव्हा एकदा नव तर दोनदा चमत्कार केलता. एक चमत्कार हा की तुम्ही कोल्हापूर सवाईचा किताब जिंकलेला आणि दुसरा चमत्कार हा की आज शेवटच्या बाजीला तुम्ही सामना पलटवला. तेव्हा मनात असलं वंगाळ विचार आणू नका तुम्ही. मारुतीराय आहे आपल्या पाठीशी आपल्याला बळ द्यायला. तुम्ही आवरून घ्या मग आपण जेवण करूया.